सगळ्यात आधी एडिटरचं सिस्टीम हॅक करावं लागणार आहे. त्याशिवाय नेमके काय उद्योग करतो तेच नाही कळत. हेच तो कॉल नक्कीच एडिटर तिकडे पोचला असेल. हा महेश बोल. हॅलो सिद्धू, अरे त्या एडिटरला आणलंय मी, पण त्याच्याशी बोलायचं काय नाही. म्हणजे अरे पैसे चारून गप्प बसणाऱ्यातला पण नाही तो. आपल्याला ना काहीतरी आयडिया लढवावी लागणार. आणि त्यात मला ओळखलं तर ऐक 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 तू घाबरू नकोस. पहिलं तर त्याला बसव, खायला प्यायला वगैरे दे, आणि मग मी तुला कॉल करीन तर तेव्हा सांग की तुझ्या बॉसचा फोन आहे म्हणून. बाकी सगळं मी सांभाळतो. ठीक आहे? कमल 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 आयडिया, कमल आयडिया. हा करतो करतो. चल चल चल. या एडिटरचे तर खूप मोठे कॉन्टॅक्ट्स आहेत यार. आमदार खासदार सगळ्यांची कामं केली आहेत त्यांनी. खूप मोठा स्कॅन्डल आहे. 2,500 बाबा, ते आंबा सांजा पोळीचं पण तेवढं लिहा. हो. काय ग बाळा? ये ना बाळा, बस. काय ग, काय झालं? काही बोलायचंय का? सिंचना, तुला काही हवंय का? नाही ते आई. अगं सिंचना, तुला लक्ष्मीशी बोलायचंय ना, कळतंय मला. त्यासाठी अशा खाणाखुणा करायची काय गरज आहे? हे बघ, तुला तुझी स्पेस मिळणं आवश्यक आहे, समजतं आम्हाला. तेवढं कळलं असतं तर अजून काय हवं होतं? वीणा, आपण हिशोब थोड्या वेळाने करूया. सिंचन, आई, माझी ना चिडचिड होते. केवढा तमाशा झालाय जगासमोर. आता कसली स्पेस हवी? वीणा, आई, मला ना आधी तुमची बाजू बरोबर वाटत होती, पटत होती. पण अहो, हिच्यामुळे भावनाची केवढी बदनामी झाली. सिद्धू तुमच्यावर रागवला आणि तरी तुम्ही तिचीच बाजू घेताय. वीणा, आपण या सगळ्यावर नंतर बोल. तू आजचा बघू, आजचा. सिंचना, ये बस इथे. बस बस. आई, तुम्ही म्हणालात की हॅरीला फोन लाव, पण माझी हिंमतच होत नाहीये. माझ्या फोनवरून करूया. आज सकाळी कसं तू आम्हाला मदत केलीस. तो ऑडिओ कोणी एडिट करायला लावलास, त्याचं नाव सांगितलं होतंस. हो. मग आता म्हणून आम्ही तुला मदत करणार आहे. म्हणजे मी मदत करणार आहे. माझा एक मित्र आहे, एक दूरचा लांबचा. त्याचे एक साहेब आहेत, त्यांची काहीतरी एडिट करायचं काहीतरी आहे. हां, ते फोन करणार. हे बघ, हा आला. हॅलो, हां साहेब. हां देतो साहेब आहेत, दूरून बोलतात, लांबून. हॅलो. नमस्कार 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 नमस्कार. हां, नाही महेशने सांगितलं तुमच्या कामाबद्दल. म्हणजे बजेटचं काही प्रॉब्लेम नाही आहे, पण कामाशी कमिटमेंट असलं पाहिजे. ओके साहेब, पैसे जर का वेळेत मिळणार असतील ना, तर मी किती पण आणि काही पण काम करायला तयार आहे. तुम्ही पैशांची काळजी नका करू. ते सगळं बघतो मी. साहेब, काम कधीपासून सुरू करायचं? काम करू. या एडिटरने किती लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. मोठं सर्किट आहे. हॅलो साहेब. काय काम? कामाचे मी तुम्हाला सगळे डिटेल्स सांगतो. ठीक आहे, तुम्ही फक्त काम करा, ते पैशाचं सगळं होऊन जाईल. ठीक आहे? आणि एका महेशला फोन द्या पहिलं. हो, देतो. हॅलो महेश, ऐक, मला इकडे अजून खूप वेळ लागणार आहे. अरे खूप मोठा स्कॅन्डल आहे यार, आणि बऱ्याच लोकांचं काय मध्ये स्टोर्ड आहे. ठीक आहे, मला सगळं आधी तर डेटा घ्यावा लागेल. तू प्लीज काही करून त्याला बिझी ठेव.
हाय बोल. हॅलो हॅरी. तू का फोन केलायस? सिरियसली व्हेरी सॉरी. चुकलं. हरीश बाळा तू घरी ये. हो आई. हे बघ हरीश, जे घडलंय त्याचा तुला किती त्रास होतोय ते सगळ्यांना कळतंय, पण या परिस्थितीत घरापासून लांब राहण्यात काय अर्थ आहे मला सांग. आम्ही सगळे वाट बघतोय. सिंचना तुझी वाट पाहते. लवकर घरी. ठीक आहे आई. आई थँक्यू. तुमच्यामुळे हॅरी घरी यायला तयार झाला. तू पण जा आता. डोळे फुस, चांगली फ्रेश हो. आत्ता येईल बघ हरीश, सगळं ठीक होईल. खरं तर सिंचनाने ना आयुष्यभर तुमच्या ऋणात राहिलं पाहिजे. हो, इतके समजूतदार सासू सासरे मिळायला नशीब लागतो जे आपल्या सुनांना लेकीसारखं वागवतात. नाहीतर गाडे पाटील बघितलं ना भावनाला कसं वागवतात ते. वीणा, अगं बाळा, तिला तिची चूक कळली आहे ना, मग आता झालं तर पुन्हा त्याच गोष्टींची जाणीव नाही का करून द्यायची. राहू दे सगळं. बरं मी जरा कुकरचं बघते. इतकं मोठं मन कसं असू शकतं कोणाचं. तेव्हा बघतोयस ना किती साधी आणि नितळ मनाची माणसं आहेत ही सगळी. त्यांच्यावर तुझी कृपादृष्टी अशीच राहू दे. तुझा आशीर्वाद या घरावर कायम राहू दे. त्याला सांग फुटेज मॉर्फ सुद्धा करावा लागणार आहे. आणि पैशाची काळजी करू नकोस. काहीतरी बोलत राहा कारण मला इकडे वेळ लागणार आहे. खूप मोठा डेटा आहे त्याचा. आज काही झालं ना तरी या माणसाचा गेम खलास करायचाच आहे आपल्याला. मी जातो. हो नाही नाही. अहो साहेब नंतर भेटतो. अहो साहेबांशी बोलायचं. ऐका ना. हो अहो दादा. हो अरे सिद्धू तू निघाला तिकडनं. ऐक महेश त्याला अडव काही करून अडव, काही बोल वाटेल ते बोल पण अडव. अरे बाबा गेला तो. थांब. ठीक आहे थांब 2 मिनिटं थांब. माझं होतच आलं इकडे. मी या सिस्टीम मधून सगळं डिलीट करण्याचा प्रयत्न करतोच आहे. तू थांबव त्याला फक्त काय करून यार. अरे यार काय होतं यार, याची सिस्टीम हँग झाली. सगळं बंद पडलं इकडे. ते काय मला माहित नाही. तू निघ तिकडनं. अरे मी निघतोय. 2 मिनिटं थांब. हा डेटा असाच राहिला तर हा सगळ्यांच्या आयुष्याशी असंच खेळत राहील. 2 मिनिटं थांब. सिद्धू तू प्लीज निघ तिकडनं. तारात कोणतरी आलाय माया. थांब.